नमस्कार आणि मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी पाहूया। महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईल असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना प्रतिसाद दिलाय। पाठोपाठ मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसू लागले आहेत। यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे। असं असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित दिसते आहे। राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत वक्तव्य करत असले तरी दोघांनाही अद्याप युती संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे व मनसेचे नेते कार्यकर्ते युतीबाबत अनुकूलता दर्शवत आहे। अशातच ही युती होण्याआधीच त्यात मिठाचा खडा पडल्याचंही दिसते आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका करणारी एक पोस्ट केली असून या पोस्टची सध्या बरीच चर्चा रंगली आहे। या पोस्टद्वारे देशपांडे आणि शिवसेनेबद्दलची त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली आहे। हे करत असताना त्यांनी जुन्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत। केमछो वरली जलेबी फाफडा करोना काळातील मनसे कार्यकर्त्यांवरील खटले अशा सर्वच गोष्टींची त्यांनी उजळणी केली आहे।